मीठे बच्चे, बाप है दाता। तुम बच्चों को बाप से कुछ भी मांगने की दरकार नहीं। कहावत है, मांगने से मरना भला। प्रश्न, कौन सी स्मृति सदा रहे तो किसी भी बात की चिंता या चिंतन नहीं रहेगा? उत्तर, जो पास्ट हुआ, अच्छा या बुरा, ड्रामा में था, सारा चक्र पूरा होकर फिर रिपीट होगा। जैसा जो पुरुषार्थ करते ऐसा पद पाते हैं। यह बात स्मृति में रहे तो किसी भी बात की चिंता या चिंतन नहीं रहेगा। बाप का डायरेक्शन है, बच्चे बीती को चितवो नहीं। उल्टी सुल्टी कोई भी बात न सुनो न सुनाओ। जो बात बीत गई उसका न तो विचार करो और न रिपीट करो। ओम शांति। रूहानी बच्चों प्रति रूहानी बाप बैठ समझाते हैं। रूहानी बाप को दाता कहा जाता है। वह आपे ही सब कुछ बच्चों को देते हैं। आते ही है विश्व का मालिक बनाने। कैसे बनना है यह सब कुछ बच्चों को समझाते हैं, डायरेक्शन देते रहते हैं। दाता है ना, तो सब आपे ही देते रहते हैं। मांगने से मरना भला। कोई भी चीज मांगनी नहीं है। कोई भी चीज मांगनी नहीं होती है। शक्ति, आशीर्वाद, कृपा कई बच्चे मांगते रहते हैं। भक्ति मार्ग में मांग मांग कर माथा पटक सारी सीढ़ी नीचे उतरते आए हो। अभी मांगने की कोई दरकार नहीं। बाप कहते हैं डायरेक्शन पर चलो। एक तो कहते हैं बीती को कभी चितवो नहीं। ड्रामा में जो कुछ हुआ पास्ट हो गया, उनका विचार नहीं करो, रिपीट न करो। बाप तो सिर्फ 2 अक्षर ही कहते हैं, माम एकम याद करो। बाप डायरेक्शन अथवा श्रीमत देते हैं, उस पर चलना बच्चों का काम है। यह है सबसे श्रेष्ठ डायरेक्शन। कोई कितने भी प्रश्न उत्तर आदि करेंगे, बाबा तो 2 अक्षर ही समझाएंगे, मैं हूं पतित पावन। तुम मुझे याद करते रहो तो तुम्हारे पाप भस्म हो जाएंगे। बस याद के लिए कोई डायरेक्शन दिया जाता है क्या? बाप को याद करना है। कोई रड़ी मारना या चिल्लाना नहीं है। अंदर में सिर्फ बेहद के बाप को याद करना है। दूसरा डायरेक्शन क्या देते हैं? 84 के चक्र को याद करो, क्योंकि तुमको देवता बनना है। देवताओं की महिमा तो तुमने आधा कल्प की है। बाबा म्हणता है कि तुम्हें किसी से भी कुछ भी मागना नाही आहे, पण बाबांकडून पण मागायची आवश्यकता नाहीये। बाबा तो दाता आहे, देण्यासाठीच आलेला आहे, आपल्याला विश्वाचं मालक बनवण्यासाठी आलेला आहे। तर त्यामुळे कोणत्याही प्रकारची मागणी, शक्ती, आशीर्वाद, कृपा काही मागण्याची आवश्यकता नाहीये। आपण बाबांचे मालक बच्चे आणि अधिकाराने बाबांची आठवण करून आपण ते सगळं प्राप्त करून घ्यायचंय। तो बाबा आपल्याला डायरेक्शन देतात, मुझे याद करो और 84 के चक्र को याद करो। आपणच देवता बनणार आहे, आपल्याला देवता बनायचंय, तर ती आठवण बुद्धीमध्ये ठेवायची आहे आणि त्यानुसार आपलं जे परिवर्तन आहे आपल्यामध्ये ते घडवून आणायचंय बाबांच्या आठवणीद्वारे आणि श्रीमतवर चालून। श्रीमत देतात बाबा, त्याच्यावरती आपल्याला चालायचंय। बाकी ड्रामामध्ये जे काही झालं, पहिले जे काही झालं, बाबा म्हणतात त्याचा विचार करू नका आणि त्याला रिपीट पण करू नका। बुद्धीमध्ये रिपीट पण
करायचं नाहीये, त्याच्यावरती चिंतन चालवायचं नाहीये. जे झालं ते झालं. ड्राम्यामध्ये जी नोंद होती त्यानुसार झालं. आता आपल्याला पुढे काय करायचं तेवढं बघायचंय फक्त. बाकी किसी भी बात के ज्यादा गहराई में बाबा म्हणताय जायचं नाहीये त्याच्यामध्ये. मग तिथं मुरली चालू असताना मधुबनमध्ये बच्चे के रोने का आवाज हुआ. मग बाबांनी सगळ्यांना त्यावेळेलाच आदेश दिले. छोटा बच्चा असेल, लहान एखाद्या वर्षाचा, जो रडायला लागला तिथे, तर बाबांनी आदेश दिला सगळ्या सेंटरवाल्यांना. अभी यह डायरेक्शन सभी सेंटर्स वालों को दिए जाते हैं कि बच्चों को कोई भी लेकर न आए. उन्हों का कोई प्रबंध करना है. बाप से जिन्हों को वर्षा लेना होगा वह आपे ही प्रबंध करेंगे. यह रूहानी बाप की यूनिवर्सिटी है. इसमें छोटे बच्चों की दरकार नहीं. ब्राह्मणी टीचर का काम है. सर्विसेबल लायक जब बने तब उन्हों को रिफ्रेश करने के लिए ले आना है. कोई भी बड़े आदमी हो या छोटा हो, यह युनिव्हर्सिटी है. बाबा म्हणताय कोणी मोठा असो किंवा छोटा असो, पद असो, त्याचं कोणते पदावरती असो किंवा पैसेवाला असो किंवा काही असो, सगळ्यांसाठी नियम एकच है. छोटे बच्चों को जिनको समझ नहीं है उनको वहां पर लाना नहीं है. यहाँ बच्चों को जो ले आते हैं वह यह नहीं समझते की यह युनिव्हर्सिटी है. का बरं? कारण ते डिस्टर्ब करतात, आवाज होतो, मग सगळ्यांचं लक्ष तिकडे जातं, म्हणून बाबा आहे. कारण आत्मा तर आहे, सगळे आत्मा आहे, सगळ्यांचा अधिकार आहे. पण छोटे बच्चे ज्याला समज नाहीये तो सगळ्यांना डिस्टर्ब करतो. म्हणून बाबांनी हे आदेश दिले की पाठवायचं नाहीये लहान मुलांना तिथे. कारण हे विद्यालय याच्यामध्ये अभ्यास करतो आपण. मुख्य बात है यह यूनिवर्सिटी है. इसमें पढ़ने वाले बड़े अच्छे समझदार चाहिए. कच्चे भी डिस्टर्बेंस करेंगे क्योंकि बाप की याद में नहीं होंगे तो बुद्धि इधर उधर भटकती रहेगी. तर छोटे बच्चे पण नाही आणि जे कच्चे ज्ञानामध्ये एकदम ज्यांना समजच नाही, बाबा समजलेला नाहीये, बाबाने आदेश दिला कि उनको यहाँ पर लेकर नहीं आना है क्योंकि वो इधर उधर उनकी बुद्धि भटकती रहेगी आणि सगळ्यांना त्याचे वाइब्रेशन जाते, नुकसान कर देंगे, याद में रह नहीं सकेंगे. बाल बच्चे लाएंगे तो इसमें बच्चों का ही नुकसान आहे. जे घेऊन येतात त्यांना सगळं त्यांच्याकडेच लक्ष ठेवावं लागतं, लहान मुलांकडे. म्हणून बाबा म्हणते जे घेऊन येतात त्यांचाही काही अभ्यास होणार नाही, ते पण ऐकू शकणार नाही व्यवस्थित. कोई तो जानते ही नहीं कि यह गॉडफादरली यूनिवर्सिटी है. यहाँ मनुष्य से देवता बनना होता है. बाप कहते हैं भल गृहस्थ व्यवहार में बाल बच्चों के साथ रहो. यहाँ सिर्फ 1 सप्ताह तो क्या, 3-4 दिन भी काफी है. नॉलेज तो बहुत सहज है. बाप को पहचानना है. बेहद के बाप को पहचानने से बेहद का वर्षा मिलेगा. कौन सा वर्षा? बेहद की बादशाही. तर बाबांना ज्यांनी ओळखलं त्यांना बेहदचा वारसा हक्क बाबा देतो, बेहदची बादशाही देतो. तो मधुबन मध्ये 3-4 दिवस जरी गेलो आपण तरी चार्ज होऊन येत असतो. ऐसे मत समझो प्रदर्शनी व म्यूजियम में सेवा नहीं होती. ढेर अनगिनत प्रजा बनती है. ब्राह्मण कुल, सूर्यवंशी और चंद्रवंशी तीनों यहाँ स्थापन हो रहे हैं. तो यह बहुत बड़ी यूनिवर्सिटी है. बेहद का बाप पढ़ाते हैं. एकदम दिमाग भरपूर हो जाना चाहिए. परंतु बाप है साधारण तन में, पढ़ाते भी साधारण रीति है, इसलिए मनुष्यों को जचता नहीं. गॉडफादरली यूनिवर्सिटी फिर ऐसी होगी. बाप कहते हैं मैं हूँ गरीब निवास, गरीबों को ही पढ़ाता हूँ. साहूकार को ताकत नहीं पढ़ने की. उन्हों की बुद्धि में तो महल माड़ी ही होती है. गरीब ही साहूकार बनते हैं, साहूकार गरीब बनेंगे. यह कायदा है. दान कभी साहूकारों को दिया जाता है क्या? यह भी अविनाशी ज्ञान रत्नों का दान है. साहूकार दान ले नहीं सकेंगे, बुद्धि में बैठेगा ही नहीं. वह अपनी हद की रचना धन दौलत में ही फंसे रहते हैं. उन्हों के लिए तो यहाँ ही जैसे स्वर्ग है. कहते हैं हमको दूसरे स्वर्ग की दरकार नहीं.
कोई बड़ा आदमी मरा तो भी कहेंगे स्वर्ग पधारा। आप ही कह देते हैं कि यह स्वर्ग गया, तो जरूर अभी नर्क ठहराना। परंतु इतने पत्थर बुद्धि है जो समझते नहीं है नरक क्या है। यह तो तुम्हारी कितनी बड़ी यूनिवर्सिटी है। बाप कहते हैं जिनकी बुद्धि को ताला लगा हुआ है उन्हों को ही आकर पढ़ाता हूँ। बाप जब आए तब आकर ताला खोले। बाप खुद डायरेक्शन देते हैं तुम्हारी बुद्धि का ताला कैसे खुलेगा। बाप से कुछ भी मांगना नहीं है, इसमें निश्चय चाहिए। तर बाबा म्हणता है की यहाँ पर तीनों कुलों की, ब्राह्मण कुल, सूर्यवंशी, चंद्रवंशी सगळी स्थापना होती है, प्रजा सगळी बनणार आहे, म्हणून प्रत्येकाचा अभ्यास वेगवेगळा आहे। प्रत्येक जण किती लेवलचा अभ्यास करणार आहे ते कशावरती अवलंबून आहे की त्याला कोणती लेवल प्राप्त करायची। त्रेतायुगामध्ये यायचं असेल तर कमी अभ्यास करेल, आणि ज्याला सत्ययुगामध्ये यायचंय तो चांगल्या प्रकारे अभ्यास करेल, बाबाची मुरली खूप लक्षपूर्वक ऐकेल, बाबांची मुरली मिस नहीं करना, जिनको सतयुग में आना है। तो बाबा म्हणते यहाँ पर सतयुग की भी स्थापना हो रही है, त्रेतायुग की भी स्थापना हो रही है, त्रेतायुग में प्रजा भी बन रही है। तो कोण प्रजेमध्ये येणार, कोण काय बनणार हे सगळं इथल्या अभ्यासावरती अवलंबून आहे। पण बाबा म्हणतात त्याचं महत्व ठेवायला पाहिजे की हे विश्वविद्यालय आहे आणि या विश्वविद्यालयामध्ये शिकवणारा शिक्षक परमपिता परमात्मा है। उसकी बाबा म्हणते क्यों नहीं समझ में आता है, क्योंकि बाबा साधारण रीति से आते हैं, दिखाई नहीं देता है, साधारण तन में आकर पढ़ाता है, म्हणून कोणाला त्याचं इतकं, पण आता सगळ्यांना लक्षात यायला लागलेलं, बाहेर आपण बघतो की पहिले इतकं महत्व नव्हतं, पण आता लक्षात यायला लागलेलं की हे खूप मोठं इथे कार्य चालतं यांचं आणि खूप चांगलं इथे सांगतात, खूप चांगलं शिकवलं जातं, तो वो परिवर्तन आ रहा है। पण बाबा म्हणते याच्यामध्ये पण जे गरीब आहे ते जास्त या ज्ञानाला प्राप्त करत असतात, जे गरीब आहे, कारण जे पैशावाले, जे सावकार आहे त्यांच्या बुद्धीमध्ये सगळे त्याच गोष्टी असतात, महल, माड़ी, पैसा, तो वो वही उनकी बुद्धि में वही बातें चलती रहती है। तो बाबा म्हणते वो यहाँ पर आएंगे नहीं, वो पढ़ेंगे नहीं, पढ़ने की फुर्सत नाही, आणि ते समजतात की आम्ही स्वर्गामध्ये, आम्हाला दुसऱ्या स्वर्गाची आवश्यकता नाहीये। पण इथं कोणाचा जर मृत्यू झाला तर काय म्हणतात, स्वर्गवासी हो गया, वैकुंठवासी झाले, याचाच अर्थ नरकामध्ये होते। पण तरी सुद्धा म्हणताना शब्द म्हणतात पण बुद्धीमध्ये क्लियर नहीं है। तो बाबा आकर हमें ये समझाते हैं कि अभी तुम्हें ये ज्ञान रत्न धारण करने हैं, बहुत अच्छी रीति से पढ़ाई पढ़नी है, बहुत अच्छी रीति से बाबा की श्रीमत पर चलना है, तो आप यहाँ पर गरीब हो लेकिन वहां पर साहूकार बन जाएंगे। बाप कहते हैं जिनकी बुद्धि को ताला लगा हुआ है उन्हों को ही आकर पढ़ाता हूं। बुद्धी आपली जागृत झाली होती 5000 वर्षापूर्वी आणि पुन्हा लॉक लागलं द्वापर नंतर, आपलीच जागृत झाली होती, तर ज्यांची बुद्धी जागृत झाली होती, ज्यांना कळाल्या होत्या सगळ्या गोष्टी, त्यांनाच पुन्हा बाबा येऊन त्यांचंच लॉक उघडतोय बुद्धीचं। बाप जब आए तब आकर ताला खोले। बाप खुद डायरेक्शन देते हैं तुम्हारी बुद्धि का ताला कैसे खुलेगा। हमारी बुद्धि का ताला कैसे खुलता है, जितकं निश्चयाने आपण बाबांचं म्हणणं ऐकू आणि जितकं निश्चय ठेवून बाबांची आठवण करू, ऑटोमॅटिक बुद्धीचं लॉक आपलं उघडेल, चांगल्या प्रकारे उघडेल। बाप से कुछ भी मांगना नहीं है, इसमें निश्चय चाहिए। तो बाबांकडून काहीही मागायचं नाही। बाबा म्हणतात दूसरे से किसी से तो कुछ मांगना ही नहीं है, दुनिया वाल्यांकडून तर काही अपेक्षा ठेवायचीच नाहीये, इच्छा ठेवायचीच नाही, यांनी असं बोलायला पाहिजे, यांनी असं करायला पाहिजे, यांनी बस हे आमंत्रण द्यायला पाहिजे होतं, बोलवायला पाहिजे होतं, बोलवलं नाही, बोलला नाही, वगैरे वगैरे, ज्या दुनियावाल्यांकडून तर कुठल्याच इच्छा अपेक्षा ठेवायच्या नाही। आणि बाबा आज म्हणताय माझ्याकडून पण मागायचं नाही। मागणं बाबांना पसंद नहीं है, ती भिकारी स्थिति है कि हम मांग रहे हैं। बाबा म्हणतात तुम अधिकारी बच्चे हो, मालिक बच्चे हो, और तुमको पता है मुझसे कैसे लेना है। आपण बाबांच्या त्या छत्रछायेमध्ये यायचंय, बाबांशी कॉन्टॅक्ट मध्ये राहायचंय, तर बाबांकडून जे पाहिजे आपल्याला ते सगळं भेटून जाईल, सुख, शांती, प्रेम, आनंद, जे सगळं भेटून जाईल आपल्याला। जसं सूर्य आहे, त्याच्याकडे मागितलं तरच तो आपल्याला सूर्यप्रकाश देईल असं नाहीये, तोच सूर्यप्रकाश चालू आहे, आपण त्या प्रकाशामध्ये जायचंय, त्याच्या त्या किरणामध्ये जायचं, तर आपल्याला ते सूर्यप्रकाशाचा अनुभव होईल।
तर तसं बाबांकडून काहीही मागण्याची आवश्यकता नाहीये, फक्त त्याच्या आठवणीमध्ये स्थित होऊन जायचं, तर बाबांकडून सगळं आपल्याला मिळेल. तर बाबांना हे पसंत नाहीये. बच्चे म्हणतात की बाबा से तो मांग सकते हैं, बाबा तो हमारा है, हम उससे तो मांग सकते हैं. पण बाबा म्हणतात की तुम्हें मांगने की जरूरत नहीं है, मैं अपने आप सब कुछ तुम्हें देने के लिए आया हूं, मैं दाता हूं, तुम्हें विश्व का मालिक बनाने के लिए आया हूं, मैं अपना पार्ट रिपीट कर रहा हूं, तुम्हें पतितों से पावन बना रहा हूं, तुम्हें देवता बनाने के लिए आया हूं, तर माझ्याकडून मागण्याची आवश्यकता नाही, मी स्वतःहून देण्यासाठी आलेलो आहे. मग सगळं जे नवीन दुनियेमध्ये आपल्याला सगळं प्राप्त होणार आहे, धन दौलत पैसा महल सगळं काही प्राप्त होईल नव्या दुनियेमध्ये, फक्त त्याची तयारी करायची इथं. बाकी अजून आपल्याला बाबांकडून आशीर्वाद कृपा मागण्याची आवश्यकता नाहीये. बाबा म्हणतात ज्ञान लो, श्रीमत पर चलो, श्रीमत का हाथ पकड़ कर चलो, तो तुम्हें सब कुछ प्राप्त हो जाएगा. इस जीवन में भी सुख मिलेगा, शांति मिलेगी और नई दुनिया के लिए सारी रिकॉर्डिंग हो जाएगी. तो मांगना नहीं है. हमें बाबा से भी बाबा ये कर दो, वो कर दो, ऐसा हो जाए वैसा हो जाए, काही मागायचं नाही आपल्याला. जे आपल्यासाठी आवश्यक आहे, जे ज्याच्यामध्ये आपलं कल्याण आहे ते होऊन जाईल बरोबर. पण आपल्याला विश्वास ठेवायचा आहे, बाबांवरती निश्चय पक्का ठेवायचा आहे. तो कितना मोस्ट बिलीवेड बाबा है, जिसको भक्ति में याद करते थे. जिसे याद किया जाता है वह जरूर कभी आएगा भी ना. तो त्याची आठवण करत आलो, बोलवत आलो, तो कधीतरी तो येईलच. तो वो आ गया है और हमारे सामने है. अभी याद करते ही है, फिर से रिपीट होने के लिए. हम बाबा को फिर से आने के लिए याद करते, वो फिर से आएगा, रिपीट व्हायचे सगळ्या गोष्टी, म्हणून बाबांना आपण बोलवत आलो द्वापर युगापासून. बाप आकर बच्चों को ही समझाते हैं, बच्चों को फिर बाहर वालों को समझाना है कि कैसे बाबा आया हुआ है. क्या कहते हैं, बच्चे तुम सब पतित हो, मैं ही आकर पावन बनाता हूँ. तुम आत्मा जो पतित बनी हो, अब सिर्फ मुझ पतित पावन बाप को याद करो, मुझ सुप्रीम आत्मा को याद करो. इसमें कुछ भी मांगने की दरकार नहीं है. तुमने भक्ति मार्ग में आधा कल्प मांगा ही मांगा है, मिला कुछ भी नहीं. अभी मांगना बंद करो, हम आपको आपे ही तुमको देता रहता हूँ. बाप का बनने से वर्षा तो मिलता ही है. बाबा म्हणतात भक्ती मार्गामध्ये किती मागत आले आणि मिळालं काहीच नाही. तसं काही मिळालं नाही. सुख शांतीची खरी प्युअर सुख, प्युअर शांती, प्युअर प्रेम ते नाही मिळालं. आपण इथं येऊन पोचलेलो आहे, सीडी उतरत आलो आपण. सतयुगापासून त्रेतायुगापर्यंतचा आपण रेकॉर्ड चांगला केलेला होता, त्यानुसार सगळं व्यवस्थित झालं. द्वापर युगापासून दुःख व्हायला लागलं, विकारामध्ये गेलो, तर आपण भक्ती करायला लागलो, आणि भक्ती करत करत आपण त्रेता किंवा सतयुगामध्ये किंवा वरती कुठे गेलो नाही, आपण खाली उतरत आलो, द्वापरमध्ये आलो, कलियुगी नरकामध्ये आता आलेलो. तो त्या अर्थाने बाबा म्हणताय मांगा बहुत कुछ लेकिन मिला कुछ भी नहीं. अब बाबा देने के लिए आया है, इसलिए अभी मांगने की जरूरत नहीं. हम उसके बच्चे बने हैं, हमें अधिकार से बाबा से करंट लेना है, कांटेक्ट में रहना है, कनेक्शन जोड़ना है और अधिकार से मालिक बनकर जो चाहिए वो ले लेना है. पण मागायचं नाही. सुख शांती प्रेम आणि जे बाबांकडे ते आपण सगळं काही घेऊ शकतो. बाप का बनने से वर्षा तो मिलता ही है. तर सगळं काही प्राप्त होणार आहे. बाबांचं आपण बनलोय, बाबांच्या श्रीमतवर चालतोय, तर आपल्याला सगळं काही प्राप्त होणार आहे. नव्या दुनियेमध्ये बाबा सगळं काही देणार आहे. आणि इथं पण आपण बाहेरच्या दुःखामध्ये पण, बाहेरचं दुःख असून सुद्धा, बाहेरून दुःख येत असून सुद्धा आपण सुखाच्या स्थितीमध्ये राहू शकतो. हे बाबा आपल्याला शिकवतो. तो बहुत कुछ मिल जाता है बाबा का बनने के बाद, तो मांगने की जरूरत नहीं. अभी बाप कहते हैं बीती को चितवो नहीं. आता जे काही झालं भूतकाळामध्ये त्याचं चिंतन बाबा म्हणतात बिलकुल करायचं नाही. काहीही झालेलं असेल, आपल्या जीवनामध्ये काही झालेलं असेल, आपल्या पुरुषार्थामध्ये काही झालेलं असेल, तर बाबा म्हणतात आता त्याचं चिंतन करू नका. उलटी सुलटी कोई बात सुनो नहीं. काही कोणी उलट सुलट सांगायला लागलं, बाबा म्हणतात कुछ सुनना नहीं है. उल्टे सुलटे कोई प्रश्न पूछे तो बोलो इन बातों में जाने की दरकार नहीं है. तुम पहले बाप को याद करो. भारत का प्राचीन राजयोग नामी ग्रामी है. कोणी काहीही प्रश्न, कारण त्यांच्या बुद्धीमध्ये
सगळ्या उलट्या गोष्टी बसलेल्या आहेत, तर काही प्रश्न विचारतील. बाबा म्हणते इन बातों में विस्तार में जाने की जरूरत नाही. त्यांना पहिले सांगा की तुम्ही आपल्या परमपिता परमात्म्याची आठवण करा. भारत का जो प्राचीन राजयोग है नामी ग्रामी है. जितना याद करेंगे, दैवी गुण धारण करेंगे, उतना ऊंच पद पाएंगे. यह है यूनिवर्सिटी. एम ऑब्जेक्ट क्लियर है. पुरुषार्थ कर ऐसा बनना है. दैवी गुण धारण करने हैं. किसी को दुख नहीं देना है कोई भी प्रकार का. तर या सगळ्या गोष्टींची धारणा करायची आपल्याला खूप चांगल्या प्रकारे. बाबा म्हणतात जितना याद करेंगे, दैवी गुण धारण करेंगे, उतना ऊंच पद पाए. हमें अपना देखना है. आपल्या स्वतःचा पुरुषार्थ आपल्याला बघायचा आहे. आपण काय करतोय, आपण किती बाबांच्या आठवणीमध्ये किती दिव्य गुणांची धारणा केलेली आहे. जितकी दिव्य गुणांची धारणा आपण करू तितकं आपल्याला मोठं पद प्राप्त होईल. तर नव्या दुनियेमध्ये मोठं पद ज्याला प्राप्त होईल त्याचं इथं पण खूप काळाची शांतीमध्ये सुखामध्ये राहण्याची प्रॅक्टिस राहील. तर आपल्याला इथं पण सुख शांती पाहिजे आणि तिथं पण वरचं पद पाहिजे. तर बाबा जे सांगतो त्यानुसार आपल्याला चालायचंय. ही युनिव्हर्सिटी आहे, हे बाबांचं विश्वविद्यालय आहे. ही सगळ्यात मोठी शाळा आहे, दुनियेमधली सगळ्यात मोठी शाळा आहे. आणि इथं आपला उद्देश स्पष्ट आहे की आपल्याला बनायचं काय. आपल्याला पुरुषार्थ करून देवी देवता बनायचंय, लक्ष्मीनारायण सारखं बनायचंय. तर त्यासाठी दिव्य गुणांची धारणा करायची आहे. देवतासारखं इथं राहायचंय. किसी को दुख नहीं देना है कोई भी प्रकार का. किसी को भी दुख नहीं देना है कोई भी प्रकार का. हा मंत्र लक्षात ठेवायचा आपण. अभी किसी को भी म्हणजे कोणालाही दुःख नाही द्यायचं आपल्याला. कोणी कितीही खराब असू द्या, किती त्याचा स्वभाव खराब असू द्या, तो कितीही आपल्यासाठी काही वाईट असू द्या, त्या आपल्या हिशोबाने ते काहीतरी वाईट करतोय, आपली निंदा करतोय, अपमान करतोय, टेन्शन देतोय, दुःख देतोय, त्रास देतोय, कोणी पण कोणालाही दुःख नाही द्यायचंय. बाबा म्हणतात तो कोणी का असत नाही आणि किती का त्रास दिलेला असत नाही पहिले पण तुम्हाला आणि आता पण देत असेल, पण दुःख नाही द्यायचं. आणि कोणतं दुःख? कोई भी प्रकार का दुःख नहीं देने का है. कोई भी प्रकार का, कोणत्याच प्रकारचं नाही. मनाने नाही, भावनेने नाही, बोलण्यातून नाही, वागण्यातून नाही, कोणत्याही प्रकारचं दुःख नहीं द्यायचं. अगर ये मंत्र हम ध्यान में रख ले तो हम देवता जैसे बन जाएंगे. किसी को भी दुख नहीं देना है और कोई भी प्रकार का दुख नहीं देना है. हे मंत्रासारखं आपण दिवसभर रिपीट करायचं की मला बाबांची काय इच्छा आहे, माझ्याकडून काय अपेक्षा आहे. मी कोणालाही दुःख नाही द्यायचंय आणि कोणत्याही प्रकारचं दुःख नाही द्यायचं. मी दुःख हरता सुख करताचा बच्चा आहे. मी मास्टर दुःख हरता सुख करताय. मी दुःख हरणारा आहे, दुःख देणारा नाहीये. तो काही किती का नुकसान करत नाही तो माझं. दुःख नहीं देना है. सावधान रहना अलग चीज होती है, लेकिन दुःख नहीं देना है. कोणाविषयी कोणत्याही प्रकारे मनामध्ये चुकीची भावना ठेवायचीच नाहीये. कोणी कसं का असत नाही. उसको आत्मा देखना है. मेरा भाई है, बाबा का बच्चा है. चाहे यहाँ वाला हो, चाहे बाहर वाला हो, चाहे ज्ञान में चलने वाला हो, चाहे अज्ञानी हो, मेरे बाबा का बच्चा आहे. कारण आपलं सगळ्यांचं घर एकच आहे. एकाच घरामधून आपण आलेलो आहे. एकच घर आहे सगळ्यांचं, एकच पिता आहे सगळ्यांचा. तो सब अपने है, हम सबके है. बिलकुल ही बेहदची भावना ठेवायची. आईसारखं बनून जायचंय. सगळ्यांची आई बनायचंय आपल्याला, सगळ्यांची माता बनायचंय. दुनियावाल्या सगळ्या आत्म्यांची माता बनायचंय. ते कोणी का असत नाही आणि कोणत्या का धर्माचे असत नाही. कोणी असो, आपल्या घरातले, आपल्या परिवारातले, आपले भाऊबंद, आपले नातेवाईक, आपले मित्र, कोणी का असत नाही. हर एक के प्रति हमें ये ऊंची भावना रखनी है कि मेरे बाबा का बच्चा है, मेरे परिवार का है. आणि मग त्यामुळे कोणते जर आपण ही भावना ठेवू, आपण परमधाम बघायचंय. परमधाम मध्ये आपण दोघं सोबत आहे आत्मारूपामध्ये, असं बघायचंय. बाबांच्या समोर आहे, तिथं बाबांच्या समोर खेळतोय, बाबांच्या समोर आहे एकदम. बाबांच्या किरणामध्ये स्नान करतोय दोघं पण. कोणाविषयी काही जरी मनात येत असेल तर त्याला बिलकुल त्याचं ते शरीराची आकृती, तो चेहरा, ते काहीच लक्षात नाही घ्यायचंय. त्याला आत्मा रूपामध्ये बघायचंय. तो अगर हम ये कर लेंगे तो हमारा जीवन ही परिवर्तन हो जाएगा. और हम अगर दुख नहीं देंगे किसी को, किसी भी प्रकार का दुख नहीं देंगे, इथून आपण गलत पाठवत नाहीये, तर तिकडून गलत येणं पण काही दिवसानंतर, काही काळानंतर बंद होऊन जाईल. असं नाही की जादू होऊन जाईल आणि अचानक सगळं सुंदर होऊन जाईल, सगळं चांगलं होऊन जाईल. कोणी दुःख देणार नाही, तो दुःख देणार नाही,
सगळे सुख देतील, तो ज्याच्याविषयी आपण सुखाची भावना करतो तोही सुख देईल आपल्याला, असं काही लगेच ताबडतोब जादू म्हणून नाही होत. पण आपण इथून पाठवायचंच नाहीये दुःख, तर तिकडून पण हळूहळू येणं बंद होऊन जाईल, आणि आलं जरी तरी ते आपल्याला आपल्या आतमध्ये प्रवेश नाही करू शकणार. म्हणून आपण आपल्याकडून सुधारणा करून घ्यायची की कोणालाही भावनेद्वारे, बोलण्याद्वारे, वागण्याद्वारे बिलकुल दुःख नाही द्यायचं. आजचा हा मंत्र आपल्याला आयुष्यभरासाठी आता लक्षात ठेवायचा की मुझे देवता बनना है, मैं बाबा का बच्चा हूं, मुझे देवता बनना है, लक्ष्मी नारायण जैसा बनना है. तो अब मुझे किसी को भी दुख नहीं देना और किसी भी प्रकार का दुख नहीं देना. दुख हरता सुख करता बाप के बच्चे हो ना. तो बाबा बोलते आप बच्चे किसके हो? दुख हरता सुख करता बाप के बच्चे हो, तो आप दुख कैसे दे सकते हो? तो जब हम किसी को दुख देते हम बाबा के बच्चे ही नहीं है. अगर हम बाबा के बच्चे हैं तो हम दुख दे ही नहीं सकते. सो तो सेवा से मालूम पड़ेगा. बहुत नए नए भी आते हैं, 25-30 वर्ष वालों से 10-12 दिन के भी तीखे हो जाते हैं. तुम बच्चों को फिर आप समान बनाना है. जब तक ब्राह्मण न बने तो देवता कैसे बनेंगे? तो बाबा म्हणता है कि 25-30 वर्ष से ज्ञान में चल रहे हैं, लेकिन कोई 10-12 दिन में भी इसमें बहुत आगे चले जाते हैं. त्यांची स्थिती बदलून जाते, त्यांच्यामध्ये संपूर्ण परिवर्तन होऊन जातं. तो हमें बहुतों को इस ज्ञान में लाना है, उनको अपने जैसा बनाना है. हम ब्राह्मण बने हैं, हमने ब्राह्मण कुल में जन्म लिया है, हमने बाबा के पास जन्म लिया है, उनको भी वो नया जन्म हमें देना है. जब तक वो ब्राह्मण नहीं बनेंगे तो देवता बन नहीं सकते. ते सतयुग त्रेतायुगामध्ये येऊच शकत नाही जोपर्यंत बाबाचे बनत नाही. इसलिए हमें सबको बाबा का बनाने का प्रयत्न करना है, उन्हें रास्ता बताना है. तुम बाप के बच्चे. आणि मग जर आपण कोणाला दुःख देत राहू तर कसं रस्ता दाखवणार? आपण सगळ्यांना सुखच देत राहू, आपल्याद्वारे सगळ्यांना सुखच मिळेल, ऑटोमॅटिक ते आपल्याला विचारतील की तुम्ही काय करता नेमकं, आणि मला पण ते करायचंय, मला पण तुमच्यासारखं जीवन जगायचंय. पण आपण जर दुःख देत राहू तर आपल्या जीवनामुळे तो प्रेरणा थोडी घेणार आहे, काही उदाहरण थोडी राहील त्याच्यासमोर की आपण पण असं करू शकतो, आपण पण असं सुखदायी स्थितीमध्ये राहू शकतो. तो बाबा म्हणते ये सेवा का सबूत भी तुम्हें देना है. तुम बाप के बच्चे हो तो पावन भी जरूर बनना है. पतित पावन बाप को बुलाते हैं तो बाप रास्ता बताते हैं. कल्प कल्प जिसने वर्षा लिया है वही एक्यूरेट चलते रहते हैं. तुम भी साक्षी हो, देखते हो. बाप दादा भी साक्षी हो, देखते हैं. यह कहाँ तक ऊंच पद पा सकते हैं, इनके कैरेक्टर्स कैसे हैं. टीचर को तो सब मालूम रहता है ना, कितनों को आप समान बनाते, कितना समय याद में रहते हैं. पहले तो बुद्धि में यह याद रखना चाहिए कि यह गॉडफादरली यूनिवर्सिटी है. यूनिवर्सिटी है ही नॉलेज के लिए, वह है हद की यूनिवर्सिटी, यह है बेहद की. दुर्गति से सदगति, हेल से हेवन बनाने वाला एक ही बाप है. बाप की दृष्टि तो सब आत्माओं की तरफ जाती है, सबका कल्याण करना है, वापिस ले जाना है. बाबा म्हणतात मी युनिव्हर्सिटी ही उघडलेली आहे, पण माझं लक्ष सगळ्यांकडे, सगळ्यांना वापिस घेऊन जायचंय. मला हे सगळे दुःखामध्ये अटकलेले इथं, आणि सगळ्यांना मला परत घेऊन जायचंय. तो बाबा को तो सबका कल्याण करना, दृष्टि सबके तरफ जाती है. न सिर्फ तुमको परंतु सारे वर्ल्ड की आत्माओं को याद करते होंगे, उसमें पढ़ाते बच्चों को. सगळ्यांना बघतो, सगळ्यांना घेऊन जायचंय, पण बाबा म्हणते शिकवतो मी फक्त तुम्हाला. तो आपल्याला शिकवतो. जे त्याचे बच्चे बनतात, डायरेक्ट बच्चे बनतात, त्यांना शिकवतो. बाकी सगळ्यांना बघतो, सगळ्यांना घेऊन जायचंय. कारण आपले सगळे बच्चे इतके दुःखामध्ये बाबांना बघवलं जात नाही, आणि म्हणून बाबा सगळ्यांना महाकाल बनून आलेला आहे, आणि सगळ्यांना या दुनियेमधून मुक्त करणार, सगळ्यांना घेऊन जाणार आहे तो परमधाममध्ये, निज धामामध्ये, आपल्या धामामध्ये. लेकिन पढ़ाते किनको है? जिनको देवता बनाना है. हमें बाबा को देवता बनाना है, इसलिए इतनी सारी बातें समझाता रहता है. इतकं सगळं का सांगतो, का शिकवतो? कारण आपल्याला देवता बनवायचंय त्याला, आणि आपल्याला पण देवता बनायचंय. म्हणून आपण पण खूप आनंदाने या सगळ्या गोष्टी स्वीकारायच्या, चिंतन करायचे, जीवनामध्ये आणायचे. यह भी समझते हो जैसे नंबरवार जो आए हैं वह फिर जाएंगे भी ऐसे. सब आत्माएं नंबरवार आती है, तुम भी नंबरवार कैसे जाएंगे वह सब समझाया जाता है. कल्प पहले जो हुआ है वही होगा, यह भी तुमको समझाया जाता है. तुम फिर कैसे नई दुनिया में आएंगे, नंबरवार जो नई दुनिया में आते हैं उनको ही समझाया जाता है. तुम बच्चे बाप को जानने से अपने धर्म को और सब धर्म के
सारे झाड़ को जान जाते हो। इसमें कुछ भी मांगने की दरकार नहीं, आशीर्वाद भी नहीं। लिखते हैं बाबा दया करो, कृपा करो। बाप तो कुछ भी नहीं करेंगे, बाप तो आए ही है रास्ता बताने। बाबा हमें रास्ता बताता है, यही उसकी दया है, उस रास्ते पर हमको चलना है। बाबा को जाणने से हम सब कुछ जान जाते, सगळं कळलेलं आहे आपल्याला आणि आपलाही पार्ट समजलेला आहे आणि बाबा आपल्याला शिकवतो तसं आपण धारण करत चालायचंय। आशीर्वाद कृपाचा प्रश्नच नाहीये। बाबा म्हणता मैं रास्ता बता रहा हूं, रास्ते पर चलो बस। ड्रामा में मेरा पार्ट ही है सबको पावन बनाने का, ऐसे ही पार्ट बजाता हूं जैसे कल्प कल्प बजाया है। जो पास्ट हुआ अच्छा या बुरा ड्रामा में था, चिंतन कोई बात का नहीं करना है। जे झालं, जे होतं तेच झालं, ड्राम्यामध्ये जे काही होतं तेच रिपीट झालं। जे काही चांगलं झालं वाईट झालं, बाबा म्हणतात ऐसे समजो ड्रामा में था, त्याला काय करणार होता, ड्रामा में था वैसे ही। हे सगळं नाटक आहे आणि याच्यामध्ये हे होतं। चिंतन कोई बात का नहीं करना है, त्याच्यावरती बिलकुल विचार नहीं करायचा है, चिंता नहीं करायची। हम आगे बढ़ते हैं, बढ़ते रहते हैं। बाबा म्हणतात पुढे चालायचं, आता मागे नाही जायचंय, मागे वळून बघायचं नाहीये, काय झालं, असं का झालं, तसं का झालं, चांगलं झालं वाईट झालं। बाबा म्हणतात आगे बढ़ते जाना है। यह बेहद का ड्रामा है ना, सारा चक्र पूरा होकर फिर रिपीट होगा। जो जैसा पुरुषार्थ करते हैं ऐसा ही पद पाते हैं, मांगने की दरकार नहीं। भक्ति मार्ग में तुमने अथाह मांगा है, मागतच आलो आणि मागतच जात आहे भक्त, अजून बहुत मांगा है। बाबा म्हणताय सभी पैसे खलास कर दिए हैं। भक्ती मार्गामध्ये काय केलं आपण, सगळे पैसे, बाबा म्हणताय मी जे धन धान्याने संपन्न संपूर्ण बनवलं होतं, तुम्हाला इतकं वैभव दिलं होतं, इतकं काही तुम्हाला दिलं होतं, सगळं तुम्ही संपवून टाकलेलं आहे। यह सब ड्रामा में बना हुआ है, वह सिर्फ समझाते। बाबा म्हणताय मी फक्त समजवतोय तुम्हाला, हे ड्रामा मध्ये आहे, समजवतोय मी तुम्हाला फक्त। बाकी असं नाही की हे का झालं ते का झालं, भक्तीमध्ये असं भक्तीमध्ये तसं। बाबा म्हणताय हे जे झालेलं आहे मी फक्त समजवतोय तुम्हाला आणि आता तुम्हाला पुढे चालायचंय बस। आधा कल्प भक्ति करते शास्त्र पढ़ते कितना खर्चा होता है, अभी तो तुमको कुछ भी खर्चा करने की दरकार नहीं है। बाप तो दाता है ना, दाता को दरकार नहीं है, वह तो आए ही देने के लिए। ऐसे मत समझो कि हमने शिव बाबा को दिया, अरे शिव बाबा से तो बहुत बहुत मिलता है, तुम यहाँ लेने आए हो। तो बाबा म्हणता है कि यहाँ पर तो तुम्हें ऐसा मेरे पर खर्चा करने की जरूरत नहीं, बाबा को कुछ नहीं चाहिए। तुम जो कुछ भी करते हो अपने लिए करते हो। बाबा म्हणते इथं तुम्ही जे काही करता, तन मन धनाचा सहयोग, तर वो लेते हो, देते नहीं हो। कितीतरी पटीने आपल्याला ते प्राप्त होणार आहे। अनेकांच्या दुआ मिळतील, अनेकांचे आशीर्वाद मिळेल। जे काही आपण इथं करतोय सेवा, तनाची मनाची पैशाची जी काही सेवा अपन करतो या मार्गामध्ये, तो हमें दुआ मिलती है, अनेकों का आशीर्वाद मिलता है, अनेकों की हमारे प्रति अच्छी भावना होती है और बाबा की हमारे प्रति बहुत 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 ऊंची भावना बन जाती है कि ये मेरे हात है। जे आपण सहयोग देतो या मार्गामध्ये, बाबा असं समजतात की माझे हात आहे आणि हे सगळे मिळून नव्या दुनियेची, नव्या राजधानीची स्थापना करताय। तर आपल्या बुद्धीमध्ये कधीच नाही आलं पाहिजे की मी शिवबाबाला दिलं, मी भंडारीमध्ये दान केलं, मी सेंटरला दिलं, मी मधुबनला दिलं। ये हम देने वाले हम कौन होते, सब कुछ उसका दिया हुआ है, सब छोड़कर जाना है, ऐसे भी छोड़कर जाना है। आणि जे काही आपण ज्याची आपण असं समजतो की माझी मालकी आहे, तर आपण ते देतो, आपण सहयोग करतो, पण मग त्याच्या बदल्यामध्ये किती काय काय नाही मिळणार आहे आपल्याला, त्याचं लिमिट नाहीये, त्याची काही मर्यादा नाहीये। इतकं काही प्राप्त होऊन जाईल ज्याचा आपण हिशोब नाही लावू शकणार, इतकं प्राप्त होईल। तो इसलिए बाबा तर कोणाकडूनही कोणी किती मोठा श्रीमंत एखादा पकडेल आणि त्याच्याकडून सगळं कार्य करून घेईल। हजारो लाखो करोड वाले लोक आहे दुनियेमध्ये, एकाला जरी बाबांनी बुद्धीला टच केलं तर सगळं काम होऊन जाईल। पण बाबा म्हणतात मुझे अपने गरीब बच्चों की पाई पाई को सफल करना है। आणि म्हणून आपण जे काही करतो हे बाबांनी आपल्याला चान्स दिलेला आहे। मैं बाबा को क्या दे सकता और बाबा को कुछ भी नहीं चाहिए, मैं अपने भाई आत्मा भाइयों की सेवा के लिए सब कुछ कर रहा हूं और उसमें मेरा भी भाग्य बन रहा है। ये आपल्याला भावना ठेवायची। तुम यहाँ लेने आए हो, हम देने नहीं, हम बाबा से लेने आए हैं। टीचर के पास स्टूडेंट लेने के लिए आते हैं, विद्यार्थी शिक्षकांकडे घेण्यासाठी जात असतो, ज्ञान घेण्यासाठी जात असतो। तो हम भी त्याच्या बुद्धीमध्ये काय असतं, हम पढ़ने के लिए जा रहे, बस हमारी बुद्धि में यही रहना चाहिए। बाकी मग जे काही खर्च येतो शाळेसाठी ती गोष्ट वेगळी असते, पण बुद्धीमध्ये काय असतं, मैं पढ़ रहा हूं और पढ़कर ये बनूंगा।
बच्चों को ये सब धारण करके खुशी में रहना है। यह तो समझते हो यह जंगल है, सब एक दो को दुख देते रहते हैं। तुम जानते हो ऐसा परमो देवी देवता धर्म गाया हुआ है, वहां कोई मारपीट होती नहीं, गुस्सा करना भी हिंसा है, फिर सेमी हिंसा कहो कुछ भी कहो। यहाँ तो बिलकुल अहिंसक बनना आहे। भावंत तुम्हाला बिलकुल अहिंसक बनायचंय, कारण तुम्हाला त्या दुनियेमध्ये जायचंय जिथं कोणत्याही प्रकारची हिंसा नाहीये। इथं बाबा म्हणते राग करणं, कोणावरती क्रोध करणं ही सुद्धा हिंसा आहे। तर ही अशा प्रकारची हिंसा पण तुम्हाला करायची नाहीये। दुनिया वाले दुख देंगे, दुनिया वाले गलत करेंगे, लेकिन तुम देवता हो, तुम्हें किसी को भी दुख देना नहीं है, तुम्हें हिंसा नहीं करनी किसी भी प्रकार की। कोई भी मनसा वाचा कर्मना खराब बात नहीं होनी चाहिए। कोई पुलिस आदि में काम करते हैं तो उसमें भी युक्ति से काम निकालना है, जहां तक हो सके प्यार से काम निकालना चाहिए। बाबा म्हणतात जे काही प्रेमाने काम होतं ते कशानेच होत नाही। पोलीस मध्ये आहे बाबांचे बच्चे, त्यांनाही बाबा म्हणताय जहां तक त्यांचं पार्ट आहे, ड्यूटी बजावावी लागते, पण बाबा म्हणते जहां तक हो सके प्यार से काम निकालना चाहिए। बाबा का अपना अनुभव है, प्यार से अपना काम निकाल लेते हैं, इसमें बड़ी युक्ति चाहिए। बड़ा प्यार से किसको समझाना है, कैसे एक का 100 गुना दंड पडता है। पोलीस वाल्यांना पण बाबा सांगताय की तुमच्या समोर जे गुन्हेगार येतील त्यांना पण तुम्ही समजवायचंय, प्रेमाने घ्यायचंय, बाकी कायदा आपलं काम करेल। अच्छा, मीठे मीठे सिकिल थे बच्चों प्रति मात पिता बाप दादा का याद प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप की रूहानी बच्चों को नमस्ते। हम रूहानी बच्चों की रूहानी बाप दादा को याद प्यार गुड मॉर्निंग नमस्ते। वहाँ बाबा वहाँ, शुक्रिया बाबा शुक्रिया। धारणा के लिए मुख्य सार है, हम दुख हरता सुख करता बाप के बच्चे हैं, इसलिए किसी को भी दुख नहीं देना है। एम ऑब्जेक्ट को सामने रख दैवी गुण धारण करने हैं, आप समान बनाने की सेवा करनी है। ड्रामा के हर पार्ट को जानते हुए कोई भी बीती बात का चिंतन नहीं करना है। मनसा वाचा कर्मना कोई खराब कर्म न हो, यह ध्यान देकर डबल अहिंसक बनना है। वरदान है, एक बाप को कंपेनियन बनाने व उसी कंपनी में रहने वाले संपूर्ण पवित्र आत्मा भव। तर बाबांनाच आपला साथी, आपला जोडीदार बनवायचा आहे आणि त्याच्याच सोबत राहायचंय, सदा बाबांना सोबत ठेवायचं। आपण कुठेही आहोत, कुठेही जातोय, काहीही करतोय, बाबांना सोबत ठेवायचंय आणि हीच आपली संपूर्ण पवित्रता आहे। बाबांसारखं आचरण पाहिजे, बाबांसारखं बनायचंय, कुठल्याही प्रकारचा विकार स्वप्नात सुद्धा नसला पाहिजे। स्लोगन है, किसी के प्रभाव में प्रभावित होने वाले नहीं, ज्ञान का प्रभाव डालने वाले बनो। कोणाच्याच प्रभावामध्ये यायचं नाही आपल्याला। कोणी गलत करणार आहे त्याच्याही प्रभावामध्ये नाही आणि कोणी चांगलं करणार आहे त्याच्याही प्रभावामध्ये नाही यायचंय। कोणी चुकीचं करतोय, कोणी आपल्यावरती क्रोध केला, चुकीचं बोलला आणि आपण त्याला चुकीचं बोललो म्हणजे आपण त्याच्या प्रभावात आलो, त्याच्या चक्करमध्ये आलो, माया आली त्याच्याद्वारे आणि आपण फसलो, आपण फेल झालो। असं नाही व्हायला पाहिजे। तो किसी के भी प्रभाव में नहीं, हमें सब पर ज्ञान का प्रभाव डालना है। जे ज्ञानाचा प्रभाव काय, सुख शांती प्रेम आनंद शक्ती पवित्रता, तो प्रभाव, ते व्हायब्रेशन, तसं बोलणं आपलं निघालं पाहिजे। काही असू दे समोर, तो कोणाच्या प्रभावामध्ये यायचं नाहीये, ज्ञानाचा प्रभाव आपल्याला सगळ्यांवरती टाकायचा आहे, म्हणजे आपल्याद्वारे बाबा प्रत्यक्ष होईल। अच्छा, ओम शांती।